तुम्ही पाहताय एबीपी माझा. बातमी मुंबईमधून आहे. मुंबईमध्ये आज राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन झालेला एक पुतळा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान आणि भाजप नेत्या शायना एनसी यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचं उद्घाटन झालं. मात्र महालक्ष्मी रेसकोर्स समोर बसवलेल्या या पुतळा प्रतिकृतीला महापालिकेची परवानगी नसल्याचा आरोप शिवसेनेने केलाय. शिवसेनेचे नेते अरुण दुधवडकर मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडे या संदर्भात तक्रार करणार आहेत. मुंबईकरांचा उत्साह आणि शहराची सुंदरता दाखवण्यासाठी फोर्स नावाच्या या प्रतिकृतीची संकल्पना गौरी खान यांची आहे. त्यासाठी शायना एनसी यांनी मदत केली. पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेले कलाकार परेश मैती यांनी ही प्रतिकृती तयार केलेली आहे. स्थानिक नगरसेवकांना परमिशन नसताना सुद्धा आणि बाकीच्या बाहेरचे जे कोण येतात नेते, समजा एखादी शायना एनसी असेल, शाहरुख खानच्या मिसेस असतील, ह्या जर येऊन तिथे उद्घाटन करत असतील आणि स्थानिक नगरसेवक जर अंधारात असेल आणि जर परमिशन सुद्धा नसेल तर ही एक शोकांतिका आहे. एक महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून ही फार मोठी शोकांतिका मला वाटते.